लहान मुलं असो की मोठे सर्वांसाठी हा मखाना खूप पोषक तत्वांनी परिपूर्ण असा आहे। मखाण्याचं स्नॅक्स कसं बनवायचं ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मंडळी। मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर, लोह आणि प्रथिने असतात। यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आणि तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल तर रिकाम्या पोटी तुम्ही मखाना खाऊ शकता। याने वजनसुद्धा नियंत्रित राहतं आणि खूप असे पोषक फायदे आहेत या मखाण्यामध्ये। तुम्ही लहान मुलांनासुद्धा हा स्नॅक्स बनवून देऊ शकता। चला आता झटपट बनणारा मखाना स्नॅक्स कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी मखाना। इझिली हा बाजारात तुम्हाला मिळेल किंवा एखाद्या मॉलमध्ये सुद्धा मिळतो। आता हा मखाना आपण कसा बनवायचा ते पाहूया। कढई ठेवली आहे गरम करायला, त्यामध्ये आपण 1 वाटी मखाना घेतला तो टाकून देऊया आणि लो फ्लेमवर आपण हा मखाना भाजून घ्यायचा आहे। आणि ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर खूप असा लाभदायक मखाना आहे, तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता। मखाना खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत। याने वजनसुद्धा नियंत्रित राहतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मखाण्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडेसुद्धा मजबूत राहतात। आता तुम्ही पाहू शकता थोडंसं भाजलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकूया, तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर। थोडंसं तूप टाकून घेते आणि पुन्हा आपण हे भाजून घेऊया। खूप छान असा स्नॅक्स तुम्ही लहान मुलांना तर देऊ शकता आणि मोठेसुद्धा खूप आवडीने खातील असा हा स्नॅक्स आहे। झटपटसुद्धा तयार होतो। थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यावरती, म्हणजे हळदीनं छान दिसतं। आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा स्नॅक्स तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर मुलांना तुम्ही मधल्या वेळेत खायला देऊ शकता। खूप हेल्दी असा स्नॅक्स आहे। तुम्ही पाहू शकता हळदीमुळे छान असा याचा कलर चेंज झालेला आहे, खूप छान दिसत आहे हळदीमुळे। आणि मखाना भाजला का नाही आहे ते बघण्यासाठी एक मखाना घ्यायचा आणि असा तोडून बघायचा। तुम्ही पाहू शकता मस्त असा एकदम कुरकुरीत असा आपला मखाना भाजला गेलेला आहे। आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। तयार आहे आपला झटपट असा मखाना स्नॅक्स आणि हा पचायला हलका असल्यामुळे लहान मुलांना तुम्ही आरामात देऊ शकता। अगदी छोट्यातल्या छोट्या मुलांनासुद्धा तुम्ही हा मखाना देऊ शकता। मंडळी, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। भेटूया अशाच मस्त छान हेल्दी टेस्टी रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।